गुवाहाटीचा जो फोटो तुम्ही पाहिलेला आहे त्याच्यामध्ये हा फोटो जो आहे तो माझ्या फॅमिलीसोबत खरातची फॅमिली आहे। दुसरी गोष्ट, आम्ही खरात सोबत प्रवास केलेला नाही। खरात त्याच्या फॅमिलीबरोबर अनेक ट्रस्टी मेंबरबरोबर दर्शनासाठी तिथे पोचल्यानंतर यापूर्वी माझ्या कुटुंबाने कधीही दर्शन केलेलं नव्हतं आणि त्यावेळेचा आमचा भाव असा होता की आपल्याला आपल्या गुरुबरोबर जर दर्शन करता आलं तो आध्यात्मिक भाव म्हणून आम्ही स्वतंत्र पुण्यावरून प्रवास करून गेलो होतो आणि तिथं सोबत आम्ही दर्शन घेतलं होतं। त्याच्यानंतरचा त्यांचा प्रवास त्यांच्या लोकांसमवेत होता। खरात अनेक लोकांबरोबर त्याच्या कुटुंबाबरोबर तिथे आलेला होता। त्याच्यामुळे आपण दर्शनाला अनेक ठिकाणी जातो, तो एक आध्यात्मिक भाव होता। 17 तारखेला अरेस्ट केल्यानंतर लक्षात आलं की तो आरोपी आहे। तोपर्यंत खरं तर आपण पाहताय अनेक क्षेत्रातील अनेक मान्यवर हे त्याला गुरु मानत होते, दर्शनासाठी जात होते। तीच आमची भावना होती आणि एक प्रामाणिक श्रद्धा आम्ही ठेवली होती। त्याच्यामुळे साहजिक तो एक श्रद्धेचा भाग होता।